हाय. तर आमचा मॅरियट सूट्स पुणे येथे 2 नाईट्सचा स्टे होता. तर चला दाखवते तुम्हाला सूट कसा आहे. हॉटेलमध्ये तर मी खूप वेळा राहिलेली आहे, पण सूटमध्ये राहण्याचा हा माझा पहिलाच अनुभव. रात्री 8:30ला चेक इन केलं आणि स्टाफने आम्हाला आमची रूम दाखवली. प्रत्येक दरवाजातून एंट्री करायची असेल तर त्यासाठी कार्डची गरज होती. रूममध्ये एंट्री केल्यानंतर येथे एक कॅबिनेट होता आपलं सामान ठेवण्यासाठी आणि शू स्टँड देखील होते. एक सुंदर मिरर इथे होता. हा हॉलचा एरिया आणि हे खूप सुंदर स्ट्रक्चर वॉलवर होतं. हा डायनिंग एरिया आणि याच बाजूला होतं किचन. किचन बघून इतकं छान वाटलं. असं वाटत होतं की आम्ही कुठेतरी रेंटनीच राहायला आलोय. चहा, कॉफी, मिल्क पावडर या ठिकाणी होते आणि या बाजूला एक स्टोअर रूमसारखी छोटीशी रूम होती. किचनमध्ये 2 काउंटर होते आणि बाहेरच्या साईडला डायनिंग टेबल होता. आणि हा इकडे मेन लिव्हिंग एरिया, 3 सीटर सोफा, टीव्ही युनिट, त्याखाली कॅबिनेट, साउंड सिस्टम होती, एक स्टडी टेबल चेअर होती आणि हा बाल्कनी एरिया. डोअर ओपन करून बाहेर गेल्यानंतर हॉल आणि त्या साईडला बेडरूम होते. त्या दोघांना जॉईंट अशी एक बाल्कनी होती. येथे 2 चेअर होत्या. टेबल लॅम्प आणि एक स्टँडिंग लॅम्प होता जे खूपच छान होते. तर आता बघूया बेडरूम एरिया. बेडरूम एरियामध्ये देखील एक टीव्ही, त्याखाली कॅबिनेट, एक ड्रेसिंग टेबल. बेडरूमकडून बाथरूमकडे जाताना एका बाजूला कपडे ठेवण्यासाठी स्टँड आणि दुसऱ्या बाजूला इस्त्री होती आणि इस्त्री स्टँड देखील होते. हा मी रफली एरिया दाखवत आहे. याच्या पुढे मी डिटेल्समध्ये पूर्ण एरिया दाखवेन. एंट्री केल्यानंतर पहिल्यांदा आपल्याला रूममध्ये हा मिरर दिसतो. या ठिकाणी एक प्लांट ठेवलेला आहे, प्लांटर, आणि त्याच्या खाली होते हे कॅबिनेट ज्या ठिकाणी आपण आपले शूज किंवा आपल्या कीज, लॅपटॉप्स वगैरे ठेवू शकतो. पुढे हॉलमध्ये आल्यानंतर हे वॉलवर स्ट्रक्चर होतं जे की खूप दिसायला छान होतं. या ठिकाणी आम्ही खूप छान फोटोज काढले. डायनिंग टेबलच्या वरच्या बाजूला ही जी लाईट होती खूप छान होती. या ठिकाणी एक एक्स्ट्रा कॅबिनेट दिले होते. तर आता बघूया हॉलचा एरिया. हॉलमध्ये एक टेबल, एक 3 सीटर सोफा, एक सोफा चेअर होती. टीव्ही आणि साऊंड बार देखील होता. त्याखाली टीव्ही युनिट, एक स्टडी टेबल देखील प्रोव्हाइड केला होता विथ द चेअर. सोबत तिथे एक टेबल लॅम्प, एक टेलिफोन. तिथे एक बुकलेट होते जे हॉटेलच्या रेस्टॉरंटचे मेन्यू बुक होते. हॉटेलमध्ये एक स्पा देखील होता. त्याचे एक बुकलेट आणि रेट्स लिहिलेले होते. या ठिकाणी होती बाल्कनी आणि बाल्कनीतून जो व्ह्यू दिसत होता तो एकदम सुरेख होता. हॉटेलच्या बॅक साईडला आणि फ्रंट साईडला देखील खूप अपार्टमेंट होते. ते आपल्याला बाल्कनीतून दिसतात. आमची रूम सेकंड फ्लोअरला होती. जे ग्राउंड फ्लोअरला होते त्यांना एक गार्डन देखील प्रोव्हाइड केले होते. इथून आपल्याला दिसते पुढे स्विमिंग पूल आणि चिल्ड्रन प्ले एरिया होता. तर चला आता किचन बघू. किचनमध्ये एक फ्रीज दिसतोय, डबल डोअरचा फ्रीज आहे आणि या ठिकाणी ड्रिंकिंग वॉटर, चहा, कॉफी आणि मिल्क पावडर, त्याचसोबत स्टरर दिसतोय आपल्याला. वरच्या साईडला 2 कप्पे होते ज्यामध्ये ग्लासेस ठेवलेले होते आणि वरचा कप्पा मोकळाच होता. प्रत्येक कप्प्यामध्ये काही भांडी ठेवली होती, प्लेट्स ठेवलेल्या होत्या आणि आपल्याला जर स्वयंपाक करायचा असेल तर इथं आपण करू शकतो. ओव्हन होते आणि मेजरिंग जार आणि मायक्रोवेव्ह ओव्हन होते.
यामध्ये ओव्हनसाठी लागणारे साहित्य आणि चॉपिंग बोर्ड देखील होता खालच्या कप्प्यात. स्टोअर रूम देखील होते छोटेसे. या ठिकाणी टोस्टर पण होता आणि वरच्या साईडला काही भांडी ठेवलेली होती जर आपल्याला वापरायची असतील तर. एक्झॉस्ट चिमणी होती त्या ठिकाणी, जर आपण स्वयंपाक केला तर धूर बाहेर जावा म्हणून. नाईफ सेट आणि स्पून्स होते, कटलरी देखील होत्या आणि एक पॅन. त्यानंतर ऑटोमॅटिक डिशवॉशर देखील या ठिकाणी होता. आपण वापरलेली भांडी धुवू शकतो इथं. या कप्प्यामध्ये डस्टबिन 2 आणि एक ब्रश आणि एक फायर एक्स्टिंग्विशर देखील होते. आपल्याला हाताने भांडी घासायची असतील तर या ठिकाणी डिशवॉशर आणि त्याचं लिक्विड होतं. चला बेडरूममध्ये एंटर करू. एंट्री केल्यानंतर आतमध्ये केट अडकवण्यासाठी एक स्टँड होते आणि एक टी व्ही, त्याखाली टेबल, त्याचे रिमोट्स प्रोव्हाइड केलेले होते. या ठिकाणी ड्रेसिंग टेबल, एक डस्टबिन, त्याचजवळ एक लॅम्प होता, टेबल लॅम्प. आणि इथं बाल्कनी होती जी हॉलमधच्या बाल्कनीला अटॅच होती. या ठिकाणी बेड, 4 पिलोज आणि बेडच्या साईडला एक टेबल छोटासा. त्या ठिकाणी फोन, ड्रिंकिंग वॉटर, टेबल लॅम्प होता. बेडरूममधून बाथरूमकडे जाताना 2 कॅबिनेट होते. एकामध्ये आपल्याला कपडे ठेवता येत होते आणि एका साईडला इस्त्री स्टँड आणि इस्त्री ठेवलेली होती. एक बाथरूम देखील होता. यामध्ये आपल्याला एक लॉकर दिले होते ज्यामध्ये आपण आपला पिन कोड टाकून आपले व्हॅल्युएबल सामान लॉक करू शकतो. बाथरूममध्ये एंट्री केल्यानंतर या ठिकाणी हेअर ड्रायर, 2 ग्लास आणि टिश्यूज ठेवले होते. या ठिकाणी देखील खाली खूप कप्पे होते, मोठा मिरर होता, 2 हँड टॉवेल ठेवले होते आणि या ठिकाणी टॉयलेटरीज होते, म्हणजेच आपलं साबण आणि माउथवॉश, पेस्ट, टूथपेस्ट. या ठिकाणी शॉवर एरिया होता, इथे टॉयलेट, 2 टॉवेल्स होते. या ठिकाणी कॅबिनेट होते, कप्पे होते भरपूर आणि एक वॉशिंग मशीन प्रोव्हाइड केली होती. हा रूमच्या बाहेरचा एरिया आहे. प्रत्येक फ्लोअरला 5 रूम होत्या आणि एक लिफ्ट. त्यानंतर मी गेले होते ब्रेकफास्ट करायला. रूमसोबत आम्हाला एक कॉम्प्लिमेंटरी ब्रेकफास्ट होता. ब्रेकफास्टमध्ये भरपूर ऑप्शन्स असतात, आपण काही देखील खाऊ शकतो. अनलिमिटेड ब्रेकफास्ट आणि भरपूर सारे ऑप्शन्स असतात. हा रेस्टॉरंटच्या बाहेरचा एरिया आहे. या ठिकाणी खूप छान डेकोरेट केलं होतं आणि यामध्ये मासे देखील सोडले होते. हा रेस्टॉरंटचा आउटडोअर सिटिंग एरिया आहे. आपल्याला AC मध्ये बसायचं नसेल तर आपण इकडे येऊन बसू शकतो. तर असा होता हा सूटचा ब्लॉग. तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा, कमेंट करा.